अखेर प्रतीक्षा संपली. तुम्ही सर्वजण वाट बघत होते मे महिन्याच्या हप्त्याची. तर बघा, फक्त मे महिन्याचा हप्ताच नाही तर तुम्हाला मे महिन्याच्या हप्त्यासोबत तुम्हाला जून महिन्याचे पैसे पण आले. बघा बहिणींनो, सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे आणि ही आनंदाची अपडेट तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे. सर्वप्रथम आपल्या चॅनलवर बघा, मे महिन्याचे 1500 रुपये आणि जून महिन्याचे 1500 रुपये. मे महिन्याचे 1500 आणि जून महिन्याचे 1500. 1500 आणि 1500 झाले तुमचे 3000 रुपये. थेट हे 3000 रुपये खात्यात आले लाडक्या बहिणींच्या. तर खूप दिवसापासून आपण वाट बघत होतो, अखेर पैसे येणे सुरू झाले. चला त्याबद्दल सर्व काही माहिती सांगतो. कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले, बाकीच्या जिल्ह्यात पैसे आलेले नाहीत, फक्त काही जिल्ह्यात पैसे आज आलेले आहेत. जरी बाकीच्या जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा पण येत असेल तर तुम्हाला कोणत्या दिवशी पैसे मिळणार आहेत त्याबद्दल सांगतो. आणि बाकीच्यांना तर आज पैसे येणे सुरू झाले. बाकीच्यांना काही जिल्ह्यात तुम्हाला दुसऱ्या तारखेला भेटणार आहे, तर ती तारीख पण सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्व माहिती मी तुम्हाला आता सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा फक्त आता. तर लाडक्या बहिणीनं तुम्ही वाट बघत होते मे महिन्याच्या हप्त्याची, परंतु आता सरकारने तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज दिलेली आहे. तर तुम्हाला मे महिन्याचा हप्ताच नाही तर प्लस त्यासोबत जून महिन्याचा हप्ता पण. मे आणि जून दोन्ही महिन्याचे झाले तुमचे 3000 रुपये. आणि एखाद्या लाडक्या बहिणींचे जरी मागील 2 हप्त्याचे पैसे बाकी असतील, मागील 3000 रुपये जरी 2 महिन्याचे तुमचे पैसे बाकी असतील, आता तुम्हाला नीटपणे सिंपल सोप्या भाषेत सांगतो. तुमचे मागील 3000 रुपये तर फेब्रुवारी मार्च किंवा एप्रिलचे 3000 रुपये 2 महिन्याचे तुमचे हे बाकी असतील. हे बघा, काही बहिणींचे पैसे बाकी आहेत कारण आधार कार्ड बँकेशी लिंक नव्हतं, त्यामुळे फेब्रुवारी सोडून द्या, मार्च महिना आणि एप्रिल महिना या 2 महिन्याचे पैसे 1500 3000 रुपये बाकी होते. आणि आता त्यांना 1500 रुपये अजून मे महिन्याचे आणि जून महिन्याचे अजून 1500. किती झाले टोटल? 3000 आणि 3000 6000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात. हे बघा, 6000 रुपये थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात. आता हे 6000 रुपये कोणाला? ज्या बहिणींना 3000 रुपये मागील 2 हप्त्याचे आलेले नाहीत त्यांना ते मागील 3000, मे महिन्याचे 1500 रुपये आणि जून महिन्याचे 1500 रुपये, टोटल झाले 3000 रुपये. तर बाकीच्या बहिणींना जास्त पैसे येतील. काही बहिणींना सर्व रेग्युलर 10 हप्ते रेग्युलर आलेले आहेत, तर मग त्या बहिणींना 1500 रुपयेच मिळणार आहेत. म्हणजे मे महिन्याचे 1500 मिळणार आहेत आणि जून महिन्याचे 1500 मिळणार आहेत, म्हणजे 3000 रुपये मिळणार आहेत. आलं तुमच्या लक्षात? तर ही होती अपडेट. बघा, आता भरपूर बहिणींना पैसे येणे सुरू झालेले आहेत. ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला यस टाईप करून सांगा. जरी नाही आले असतील तर नो म्हणा, आले असतील तर येस म्हणा, जरी नाही आले असतील तर नो म्हणा. कारण पैसे येणे सुरू झालेले आहे. पैसे सुरू झालेले आहेत. हप्ता सुरू झाला. मे महिन्याच्या हप्त्यासोबत जून महिन्याचा हप्ता देखील सुरू झालेला आहे. तरी सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी. तसेच आपण आज या व्हिडिओमध्ये आजच्या ज्या काही बातम्या आहेत, कामाच्या बातम्या आहेत आजच्या, या बातम्या पण बघणार आहोत. पावसासंदर्भात बातम्या आहे. त्यानंतर आपण भरपूर महत्त्वाच्या बातम्या देखील बघणार आहोत. 12वी विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी आहे. तसेच अजून काही महत्त्वाच्या टॉप बातम्या आहेत त्या तुम्हाला पुढे पाहायला भेटणारच आहेत. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा. अतिशय दमदार बातम्या आहेत. ओके, व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. आणि तुम्ही काय करा, या व्हिडिओला ना लाईक करा बरं. पहिले या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या. कारण तुम्हाला ऑथेंटिक माहिती, खरी माहिती, सत्य माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. त्यामुळे तुम्ही पहिले चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला आता तुम्हाला सर्व माहिती मी सांगतो. नीटपणे सिंपल सोप्या भाषेत सांगतो आता. लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही इथून शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला सर्व अपडेट नीटपणे सिंपल सोप्या भाषेत मी सांगतो. सर्वात मोठी आनंदाची अपडेट तुमच्यासाठी बहिणींनो, मे महिन्याचे 1500 रुपये प्लस जून महिन्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यात थेट 3000 रुपये येणे सुरू झाले. तर कोणकोणत्या जिल्ह्यात आज पैसे आले बघा. कोणत्या जिल्ह्यात पैसे आले त्याबद्दल सांगतो. तुमच्या जिल्ह्यात जरी पैसे आले नसतील तर काही जिल्हे बाकी आहेत ज्यामध्ये अजून ते पैसे आलेले नाहीत. तर ते जे काही जिल्हे आहेत त्यांना कोणत्या तारखेला पैसे मिळणार आहेत त्याची देखील अपडेट आलेली आहे. तर बाकीच्या जिल्ह्यांना
वेगळ्या तारखेला मिळणार आहे, ती तारीख पण तुम्हाला सांगून टाकतो मी, काही टेन्शन घेऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. चला आता तुम्हाला सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत सांगतो. हे बघा, छाननी प्रक्रिया सुरू आहे बरं. लाडकी बहीण योजनेसाठी छाननी प्रक्रिया अजून सुरू आहे. यामध्ये भरपूर बहिणी अपात्र देखील होत आहेत. ज्या बहिणी अपात्र होत आहेत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्ही पात्र असाल, हे बघा, तुम्ही जरी पात्र असाल तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल. अपात्र असाल तर पैसे मिळणार नाहीत. हे बघा, तुम्ही जरी अपात्र असाल तर पैसे मिळणार नाहीत, पात्र असाल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. आलं तुमच्या लक्षात? तर ही सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींनो. तर बघा, तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये येतात. 1500 रुपये दर महिन्याला येतात. आता 1500 रुपये तुम्हाला दर महिन्याला येतात. मग आता हे 1500 रुपये आणि जून महिन्याचे 1500 रुपये, टोटल तुम्हाला आता 3000 रुपये तुमच्या खात्यात. चला बातमी समजून घ्या आता, कोणाला आले पैसे. चला त्याबद्दल तुम्हाला सांगतो मी आता. तर बघा, सर्व माहिती आता समजून घ्या, सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर योजनेच्या बाबत एक नवीन अपडेट हाती आलेलं आहे. आताच नुकतेच एक अपडेट हाती आलेलं आहे. ती अपडेट आपण सर्वांनी समजून घ्या. सर्वात मोठी अपडेट आहे बहिणींनो. जर तुम्ही ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. खरं तर मे महिन्याच्या 2 आणि 3 तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा म्हणजेच 10वा हप्ता जमा करण्यात आला. हे बघा, एप्रिलचा लाभ मे महिन्यात मिळाला. यामुळे मे महिन्याचा लाभ कधी मिळणार असा सवालही उपस्थित झाला. दरम्यान सरकारकडून मे महिन्याचा हप्ता हा मे महिन्याच्या अखेरीस लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाईल अशी माहिती देण्यात आली. तर बघा, स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मे महिन्याच्या शेवटी आपण लाडक्या बहिणींसाठी मे महिन्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली असल्याची माहिती त्यांनी दिली. तर बघा, अपडेट काय आहे नीटपणे समजून घ्या. तर फाईलवर स्वाक्षरी झाली आणि त्यानंतर पैसे वाटप सुरू होईल असं सांगण्यात आलं होतं. मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तो मे महिन्यातच मिळेल, परंतु मे महिना संपून गेला, परंतु मे महिन्याचे 1500 रुपये काही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले नाही. परंतु आता सर्वात मोठी अपडेट, आता तुम्हाला मे महिना पण मिळणार आहे. मे महिन्याचे पैसे प्लस जून महिन्याचे पण पैसे, दोन्ही महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्र आता सुरुवात झालेली आहे. आणि ज्यांना अजून आलेले नसतील त्यांच्यासाठी एक तारीख आलेली आहे, त्या तारखेला पैसे येणार आहेत. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला सर्व सांगतो. ज्यांना पैसे आले असतील त्यांनी यस म्हणा. मग ते 1500 असो किंवा 3000 असो, जेवढे पण पैसे तुमच्या खात्यात जमा झाले असतील तेवढं कमेंट बॉक्समध्ये यस किंवा नो टाईप करा. आले असतील तर हो म्हणा, यस म्हणा. नाही आले असतील तर नो म्हणा, नाही म्हणा. ओके, चला आता आपण पुढे बघू महत्त्वाची माहिती. हे बघा, पण असे असतानाही लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता म्हणजेच 11वा हप्ता मे महिन्यातच मिळू शकला नाही. पण आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे पैसे जमा होणार आहे. तर बघा, मे महिन्यासंदर्भात सर्वात महत्त्वाची अपडेट आता इथे आपण बघणार आहोत. सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे. तर मे महिन्याचे पैसे आता तुमच्या खात्यात देणार आहेत बहिणींनो, आणि प्लस सांगितले जात आहे जून महिन्याचे पण पैसे एकत्र. याबद्दल आपण सर्व माहिती बघणार आहोत. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. एकदम सिंपल सोप्या भाषेत अपडेट समजून घ्या. ओके, तर बघा, तुम्ही जी वाट बघत होते, आता 2 मे रोजी जे पैसे आले ना तुम्हाला, ते एप्रिल महिन्याचे पैसे आले ते. मग आता सर्वजण म्हणत होते की मग मे महिन्याचा हप्ता कधी येईल. मे महिन्याचा हप्ता हा मेच्या अखेरीस येईल असं देखील सांगण्यात आलं, परंतु मे महिन्याच्या अखेरीस पण पैसे आले नाही. बघा, ही पण उपास झाली. मे महिन्याच्या अखेरीस देखील पैसे आले नाही आणि सांगण्यात आलं की मे महिन्याचा हप्ता मे महिन्यात मिळेल, परंतु मे महिन्याचे पैसे काही आले नाही. तर बघा, आता महत्त्वाची अपडेट. तर मे महिन्याचे पैसे काही मे महिन्यात आलेच नाही, त्यामुळे तुम्ही सर्वजण टेन्शन घेत होते. बघा, आता आनंदाची अपडेट. बघा, या तारखेला मिळणार योजनेचा 11वा हप्ता. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिलांना यावेळी 2 हप्त्याचे पैसे सोबत दिले जाणार आहेत. बघा, 2 हप्त्याचे म्हणजे 2 महिन्याचे 1500 3000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत बहिणींनो. लाडक्या बहिणींना 11वा आणि 12वा या दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्रितरित्या दिले जातील. जून महिन्यात, हे बघा,
जून महिन्यात वटपौर्णिमेचा सण येतोय आणि याच वटपौर्णिमेच्या सणाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून लाडक्या बहिणींच्या खात्यात मे आणि जून या 2 हप्त्याचे पैसे वर्ग केले जाणार असल्याची बातमी मीडिया रिपोर्टमधून समोर आले आहे. मात्र इथे काय म्हटलेलं आहे, याबाबतची अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाही. 10वा हप्ता जमा करताना सुद्धा असेच सांगितले जात होते. 10वा आणि 11वा हप्ता सोबत जमा होईल, परंतु असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. आता जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला सिंपल सोप्या भाषेत सांगतो. बघा, वटपौर्णिमा आहे, वटपौर्णिमाचा सण आहे आता काही दिवसात. तर या वटपौर्णिमेच्या दिवशी एक नाही तर 2 हप्ते तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. 1500 रुपये मे महिन्याचे आणि 1500 रुपये जून महिन्याचे, असे 3000 रुपये तुमच्या खात्यात येतील असं सांगितलं जात आहे. परंतु हे अजून निश्चित नाही, सांगता येत नाही. फक्त तुम्हाला मे महिन्याचाच हप्ता पण मिळू शकतो. परंतु बघा, वटपौर्णिमेचा सण येत आहे, मग तारीख पण पुढे जाते आणि जून महिना पण लागून, म्हणजे जून महिना पण अर्धा होऊन जातो तिथून. त्यामुळे तुम्हाला मे प्लस जून महिन्याचे पण पैसे येऊ शकतात. दोन्ही महिन्याचे 3000 रुपये तुमच्या खात्यात येऊ शकतात बहिणींनो. सुरुवात अजून झालेली नाही, परंतु 100% तुमच्या खात्यात असे पैसे येऊ शकतात. त्यामुळे थोडी वाट बघा, थोडीफार अजून तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे. आणि SMS चेक करा, महत्त्वाचं SMS चेक करत राहा. अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जाऊ शकतात, पैसे तुमच्या खात्यात कोणत्याही क्षणी जमा केले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही पुन्हा मोबाईलचे SMS चेक करत राहा बहिणींनो. ओके, तर बघा, सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही होती. तर बघा, तर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे 2 हप्ते जमा होतील असं सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आलेली आहे. सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी. तर बहिणींनो, तुम्ही ज्या हप्त्याची वाट बघत आहात, मे महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहात तुम्ही, मे आणि जून महिन्याची, तर या 2 महिन्याचे जे काही पैसे आहेत बहिणींनो, मे आणि जून या 2 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. वटपौर्णिमेच्या दिवशी 3000 रुपये तुमच्या खात्यात येऊ शकतात. वटपौर्णिमेच्या दिवशी आलं लक्षात. तर वटपौर्णिमेच्या दिवशी पैसे तुमच्या खात्यात जमा होतील असं सांगितलं जात आहे. बघू आता पैसे आल्यावर ते समजणार आहे. परंतु तुम्ही पुन्हा मोबाईलचे SMS चेक करत राहा, चेक करा. ओके, चेक करा, SMS चेक करा, कारण कोणत्याही क्षणी पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील. ओके बहिणींनो, चला, ही अपडेट तुम्हाला समजली, ही माहिती तुम्हाला समजली. आता आपण ज्या आजच्या ताज्या बातम्या आहेत, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्व माहिती दिली. आता आजच्या ताज्या बातम्या आपण इथे जाणून घेऊया. बघा, आजच्या ताज्या बातम्या. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला सर्व माहिती सांगितली. सिंपल सोप्या भाषेत सर्व माहिती तुम्हाला समजून सांगितली मी. आता बघा, आपण आजच्या ताज्या बातम्या बघणार आहोत. हे बघा, आनंद वार्ता, या दिवशी PM किसानचा जो हप्ता आहे, PM किसानचा हप्ता जमा होणार. 20वा हप्ता आहे, पण यादीत तुमचं नाव आहे की नाही हे बघा. केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवण्यात येतात. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना थोडी आर्थिक मदत करण्यात येते. केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान, हे बघा, पंतप्रधान किसान योजना शेतकऱ्यांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. दरवर्षी 6000 रुपये जमा होतात. हे बघा, या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होतो. या योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यात दरवर्षी 3 हप्त्यात प्रत्येकी 2,000 रुपये जमा करण्यात येतात. बघा, 2000 2000 2000 अशा टप्प्याटप्प्याने पैसे तुमच्या खात्यात जमा केले जातात. दरवर्षी 3 हप्ते खात्यामध्ये येतात PM किसानचे. तर शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी हे बघा 6000 रुपये जमा करण्यात येतात. शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत 19 हप्ते जमा करण्यात आले आहेत. तर आता 20वा हप्तासुद्धा लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे. PM किसान योजनेचा 19 हप्ता तुम्हाला मिळालेला आहे. आता 20वा हप्त्याची तुम्ही सर्वजण वाट बघत आहेत. तर बघा शेतकरी बंधूंनो, 20वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे त्याबद्दल जी माहिती आलेली आहे ती माहिती तुम्हाला मी सांगतो आता. हे बघा, तर 20वा हप्ता कधी जमा होणार आहे त्याबद्दल माहिती बघा. PM शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत 20वा हप्ता लवकरच जमा होईल. आतापर्यंत या योजनेत 19 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. केंद्र सरकार दर 4 वर्षानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करते. 4 वर्ष म्हटलेलं आहे ते 4 महिन्यात. ओके, इथे प्रिंट मिस्टेक झालं आहे. 4 महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करते प्रत्येक वर्षी.
तर प्रत्येकी 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात. 19वा हप्ता फेब्रुवारी 2025मध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. त्यापूर्वी 18वा हप्ता हा ऑक्टोंबर 2024मध्ये जमा करण्यात आला होता. हा पॅटर्न लक्षात घेता 20वा हप्ता हा जून 2025च्या अखेरीस, हे बघा, जून 2025च्या अखेरीस जमा होण्याची शक्यता आहे. अजून केंद्र सरकारने याविषयीची अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु बघा PM किसान योजनेचा जो काही 20वा हप्ता आहे तो जून 2025च्या अखेरीस जमा होईल. शेतकरी बंधूंनो, ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट होती शेतकरी बंधूंसाठी. तर जून महिन्याचा हप्ता 20वा हप्ता 2,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. 2,000 रुपये. तर हे 2,000 रुपये 20वा हप्ता आहे. हा 20वा हप्ता, हा हप्ता तुम्हाला मिळणार आहे जून महिन्याच्या शेवटी. जून महिन्याच्या शेवटी तुम्हाला हे 2,000 रुपये मिळणार आहेत PM किसान योजनेचे. ओके, चला ही बातमी तुम्हाला समजली. पुढील बातमी समजून घ्या. चला बातमी नंबर 2 बघा. आता पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी आहे. जुलै महिन्यात पाऊस अधिक. हे बघा, हिंदी अरबी समुद्रातील पाण्याचे तापमान वाढत असल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. त्यामुळे मे महिन्यात अधिक पाऊस पडला आहे. जूनमध्ये 10 ते 12 तारखेपर्यंत पावसाचे प्रमाण कमी असून जुलै महिन्यात ते अधिक राहील. जेथे हलक्या जमिनी, हे बघा, जेथे हलक्या जमिनी आहेत तेथे पेरण्या करू नये, मात्र जेथे भारी जमीन आहेत तेथे शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात असे आवाहन डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी केले. राज्यात, हे बघा, राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीचा दीर्घकालीन पावसाचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व कृषी हवामान फोरम साऊथ आशियाचे संस्थापक सदस्य डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी सोमवारी तारीख 2 जाहीर केला. यंदा राज्यात सरासरी 106% पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये 5% कमी अधिक तफावत आढळून येईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. पुढे बघा, महाराष्ट्रासाठी 2025 वर्षासाठी जून ते सप्टेंबर मान्सून पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बघा, महाराष्ट्रासाठी 2025 यावर्षी जून महिना, हे बघा, जून महिना ते सप्टेंबर महिना हा पावसाचा अंदाज या महिन्यामध्ये वर्तवण्यात आलेला आहे. हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारीची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे. वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी व तापमान कमी आढळल्याने जून जुलै महिन्यात पावसाचा, हे बघा, जून आणि जुलै महिन्यात पावसात अकोला, धुळे, राहुरी, परभणी, कोल्हापूर, पाडेगाव, निफाड येथे मोठे खंड राहण्याची शक्यता असून दापोली, पुणे, सोलापूर, नागपूर, धुळे, जळगाव व कराड येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील, तर कमी दिवसात अधिक पाऊस, काही काळ पावसात मोठे खंड हवामानात राहील. आलं लक्षात? तर खंड पण सांगितलेला आहे, परंतु पाऊस चांगला पण सांगण्यात आलेला आहे, अशी बातमी आहे. तर जुलै महिन्यापासून पावसाचा वेग वाढणार आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे, जुलैपासून. ओके, हे बघा, इथे स्पष्ट म्हटलेलं आहे, तुम्हाला दावतो मी. हे बघा, महाराष्ट्रासाठी 2025 वर्षासाठी जून ते सप्टेंबर मान्सून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. ओके, चला ही बातमी तुम्हाला समजली. पुढील बातमी समजून घ्या. चला बातमी नंबर 3 बघा. आता सर्वात मोठी बातमी आहे बातमी नंबर 3. हे बघा, बातमी नंबर 3 तुम्ही बघू शकता. 12वी पास तरुणांसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे. तर 12वी पास तुम्ही असाल, तुमच्या घरात कोणी 12वी पास असेल, 12वी पास तरुणांसाठी केंद्रीय नोकरीची संधी 400 पेक्षा जास्त जागांवर भरती होणार आहे. बघा, 12वी पास तरुणांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात CISF नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. विशेष या भरतीसाठी 6 जून 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 6 तारखेपर्यंत, हे बघा, 6 जूनपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता अर्ज करावा. आवश्यकता जी आहे, पात्रता जी आहे, हे बघा, या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण केलेली असावी. विशेष बाब म्हणजे उमेदवाराला क्रीडा किंवा
ॲथलेटिक्समध्ये राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभाग किंवा प्रतिनिधित्व केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. ही अट या पदासाठी पात्रतेसाठी अनिवार्य आहे. ओके, वयाची अट देण्यात आली आहे. हे बघा, वयोमर्यादा 1 ऑगस्ट 2025 रोजी किमान 18 वर्ष आणि कमाल 23 वर्ष असावी. अर्थात अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सवलत लागू असेल. त्यानंतर अर्ज शुल्क किती हे बघा, तर सामान्य EWS आणि OBC प्रवर्गातील पुरुष उमेदवारांसाठी 100 रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल. तर SC ST आणि सर्व महिला उमेदवारांसाठी अर्ज पूर्णपणे मोफत ठेवण्यात आला आहे. अर्ज शुल्काचे भरणे ऑनलाईन पद्धतीने करता येईल. ओके, हे बघा, आता अर्ज कुठे करायचा आहे हा महत्त्वाचा तुमचा प्रश्न आहे. अर्ज कसा करायचा हे बघा, अधिकृत वेबसाईटला भेट द्या. सर्वप्रथम तुम्ही CISFRECTT.CISF.gov.in या CISFच्या अधिकृत भरती पोर्टलवर जा. तिथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल. आलं तुमच्या लक्षात? तर ही होती महत्त्वाची बातमी नंबर 3, सर्वात मोठी बातमी ती. चला आता पुढील शेवटची बातमी बघा. चला आता बातमी नंबर 4 बघा, शेवटची बातमी आहे. ही शेवटची बातमी बघून जा, मग आपण व्हिडिओ थांबूया. हे बघा, देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन महाराष्ट्रातून धावणार. या रेल्वे मार्गावर सुरू होणार सेमी हायस्पीड ट्रेन. नव्या गाडीचा रूट कसा असणार जाणून घ्या. हे बघा, भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील 4थ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. महत्त्वाचे म्हणजे रेल्वेचे नेटवर्क आणखीन वाढवले जात आहे. ज्या भागात अजूनपर्यंत रेल्वे पोहोचलेले नाही तिथेही रेल्वेचा रोड टाकला जात आहे. याशिवाय रेल्वे प्रवाशांचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी वेगवेगळ्या रेल्वे गाड्या देखील सुरू केल्या जात आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही देखील अशीच एक सेमी हायस्पीड ट्रेन आहे. खरे तर ही गाडी सुरुवातीला नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवण्यात आली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गावर या गाडीचे संचालन सुरू करण्यात आले. दरम्यान आता वंदे भारत एक्सप्रेसचा यशानंतर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आनंदाची बाब अशी की देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचा मान आपल्या महाराष्ट्राला आणि उत्तर प्रदेश राज्याला मिळणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच लखनौ ते मुंबई दरम्यान सुरू होणार आहे. यावेळी मुंबई ते लखनौ या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. उत्तर भारतातील प्रवाशांना या एक्सप्रेस ट्रेनमुळे जलद गतीने मुंबई येणे शक्य होईल. ही गाडी सुरू झाल्यानंतर लखनौ ते मुंबई हा प्रवास फक्त 10 तासात पूर्ण होणार आहे. बघा, 10 तासात हा प्रवास पूर्ण होणार आहे. सर्वात मोठी बातमी होती ही. तर जी काही ट्रेन आहे वंदे भारत स्लीपर ट्रेन महाराष्ट्रातून धावणार आहे आणि याबद्दल ही सर्वात मोठी बातमी ती. सेमी हायस्पीड ट्रेन आहे त्याबद्दल ही बातमी ती. चला, आजच्या ज्या काही महत्त्वाच्या टॉप बातम्या, त्या कामाच्या महत्त्वपूर्ण बातम्या, त्या सर्व बातम्या मी तुम्हाला सांगितल्या आणि एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सर्व काही माहिती सांगितली. पहिलं आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली आणि त्यानंतर मी तुम्हाला ही माहिती दिली. ओके, तर ही माहिती पण समजली. चला, सर्व माहिती तुम्हाला लक्षात आली. आता पुढील महत्त्वाची माहिती समजून घ्या. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला सर्वप्रथम माहिती दिली आणि आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्यासंदर्भात मी तुम्हाला माहिती दिली. तर बहिणींनो, माझ्या माता बहिणींनो, लाडक्या बहिणींनो, तुम्ही थोडी अजून प्रतीक्षा करा आणि SMS चेक करत राहा. अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जातील. तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. मे महिना पण सांगितला जात आहे आणि जून महिना पण सांगितलं जात आहे. मे महिना आणि जून महिना या 2 महिन्याचे पैसे एकत्रित तुमच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात. त्यामुळे थोडी प्रतीक्षा करा. कोणत्याही क्षणी अचानकपणे तुमच्या खात्यात पैसे येतील. आलं लक्षात? तर बातम्यांमध्ये आपण ताज्या बातम्या बघितल्या. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला बातम्या सांगत असतो. एकदम असं अवघड करून मी सांगत नाही आणि जे मुद्द्याचं आहे तेच.
आता ज्या बातम्या तुम्ही बघितल्या त्या सर्व कामाच्या बातम्या त्या. आता रोज तर वेगवेगळ्या बातम्या रोज येत असतात, परंतु त्या काही कामाच्या बातम्या नाहीत ना. ज्या कामाच्या बातम्या त्याच महत्त्वाच्या आहेत. आता या ज्या बातम्या कामाच्या त्यात महत्त्वाच्या आहेत त्या बातम्या तुम्हाला सांगितल्या मी. आणि सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट दिली, बरोबर. तर सर्व माहिती बघितली आपण. सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे तुम्हाला यूट्यूबवरती पुन्हा दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही. तर आज तारखेचा हा व्हिडिओ होता, यामध्ये तुम्हाला आजच्या सर्व महत्त्वपूर्ण अपडेट मी सांगून दिल्या. ओके. तर अशाच नवनवीन अपडेट आणि माहितीसाठी तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या. चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ पाहतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही. मी बघत आहे तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचं बेलायकन प्रेस करा. ऑल नॉर्थ सिलेक्ट करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आलं तुमच्या लक्षात? चला ठीक आहे, मग आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये.